सरकार जाणून बुजून अल्टिमेटम देण्याची वेळ आणत असल्याचं मनोज जरांगे यांनी लोकशाही मराठीच्या मराठवाडा संवाद या कार्यक्रमात वक्तव्य केलंय। आमच्या मनासारखं करावं अशी आमची इच्छा नाहीये, आम्ही आमचा हक्क मागतोय असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणालेत। अल्टिमेटम देण्याचं वेळ सरकार जाणून बुजून आमच्यावरती आणत आहे। आमच्या मनासारखं करावं असं आमचं एकही वाक्य नाही। जे कायद्याला या लोकशाहीला मान्य आहे, जे संविधानाला मान्य आहे ते करा। 1884 पासूनचा 81 पासूनचा असणारा आमचा हक्काचं आरक्षण, ज्या की बाकीच्यांना 90 89ला दिलं गेलं मंडळ कमिशननं, आमचं 150 वर्षापूर्वीच आहे। हक्क मागतोय आम्ही, तो दिला जात नाही। आमचं म्हणणं आम्ही त्यांच्यावरती लादित नाहीये। बरं, सरकार आमच्यावरती त्यांचं म्हणणं लादतंय, त्यांची दडपशाहीची भाषा ती आम्हाला लादली जाते आमच्यावरती। आमचा हक्क द्या म्हणतोय आम्ही, आमचं मत त्यांच्यावरती लादित नाहीत। पण आता त्याला नाविलाज आहे। जशी व्यक्ती असेल, जशी विचार असतील तसं सरळ करायला लागतं आम्हाला, त्याला नाविलाज आहे। ह्या राजकीय दृष्ट्या सक्षम असणाऱ्या समाजाला कुठले आरक्षणाची, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे, परंतु जरांगे नावाच्या माणसानं कुठेतरी जातीभेद करून, जातीवाद करून कुठेतरी मराठवाड्यातून हे आंदोलन सुरू केलं। आणि नक्कीच जे मराठा समाज असेल, छोटे छोटे समाज एकमेकाच्या ताटाला ताट लावून जेवण करत होते आणि एकमेकाच्या मांडीला लावून बसत होते आणि छोट्या लहान मोठ्या भावासारखे एकमेकासोबत राहत होते। फक्त जरांगे पाटलामुळं, म्हणजे मनोज जरांगेमुळं हे वातावरण एकदम आज मराठवाड्यात दूषित झाले आणि कुठेतरी वल्गना करायच्या जरांगीच्या आंदोलनामध्ये कुठलंही तथ्य नाही। खरं जर त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा होता तर त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यावेळेस वाशीमधून ते काहीतरी मिळवल्याशिवाय परत आले नसते। तिथं ते मॅनेज झाले आणि परत आले, म्हणजे काही या माणसाचं काही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।